बाळांनो, आयुष्यात कधी ना कधी असे होत असते की जणू अडचणी या तुमच्या मागे हात धुवून लागल्यासारख्या वाटत असतात. एक संपते तर दुसरी लगेच सुरू होते. एक दरवाजा बंद होतो तर दुसरा दरवाजा उघडायच्या आधीच एखादी नवीन परीक्षा तुमच्यासमोर येऊन उभी राहते. या सर्व गोष्टींमुळे तुमचे मन हे पूर्णपणे थकून जाते. तुमच्या मनात विचार येतो की का फक्त माझ्याच वाट्याला हे सगळे दुःख येत आहेत, या अडचणी माझ्याच वाट्याला काय येत आहेत. पण बाळांनो, हेच ते क्षण आहेत जे तुमच्यात शक्तीचे बीज रुजवत आहेत. अडचणी म्हणजे तुमच्यावरचा राग नाही, त्या अडचणी म्हणजे तुमच्यावरचे आमच्या विश्वासाचे ते प्रमाणपत्र आहे. बाळांनो, अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. तुम्ही जर नदीकाठावर उभे राहिला तर लाट तुम्हाला कधीच ढकलणार नाही. पण तुम्ही त्या नदीच्या प्रवाहात उतरला तर ती लाट तुम्हाला ढकलत असते. अगदी तसेच जो माणूस काहीतरी साध्य करण्याचा, बदल घडवण्याचा प्रयत्न करत असतो त्यालाच अडचणी या भेटतात. ज्याच्या आयुष्यात अडचणी येतात तोच पुढे जात असतो. तोच त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी बनवून दाखवत असतो. आणि ज्यांच्या आयुष्यात अडचणीच नाहीत त्यांच्या आयुष्यात वाढ ही होत नसते. वाढ नसेल तर आत्म्याचा विस्तार हा कसा काय होणार? म्हणून जेव्हा अडचण समोर उभी राहते तेव्हा तिला कधीच टाळू नका. तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि म्हणा, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, यातूनही मी सुखरूप बाहेर पडणार. बाळा, अडचणी म्हणजे तुझे परीक्षण नाही तर ते तुझे प्रशिक्षण आहे. ज्यावेळेस तुम्ही अडचणींना सामोरे जाता तेव्हा कधीच तुम्ही घाबरू नका. त्या अडचणी तुला तोडायला नाही तर तुला घडवायला आलेल्या आहेत. जसे सोने तापून सुलाखून तेजस्वी होते, अगदी तसेच तुझे आयुष्यही प्रत्येक आघाताने अधिक प्रकाशमय होणार आहे. कधीकधी आम्ही स्वतः काही मार्ग बंद करत असतो, कारण तिथे तुझे नुकसान हे लपलेले असते. त्यावेळेस तुम्ही मात्र म्हणता, स्वामी तुम्ही का अडवत आहात? पण त्यावेळेस आम्ही काहीही बोलत नाही, फक्त शांत राहतो. कारण आम्हाला माहिती असते की थोड्या वेळाने तुम्हालाच त्याचे उत्तर हे समजणार आहे की ती अडचण म्हणजे माझे रक्षण करण्यासाठीच आली होती. बाळांनो, त्या अडचणींमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. जेव्हा अडचणी वारंवार येतात तेव्हा मन अस्थिर होते, पण त्याच वेळी शक्ती पण तयार होत असते. प्रत्येक वेळी तुम्ही पडता पण तुम्ही पुन्हा उठता, तेव्हा आमच्या नजरेत तुम्ही अजून मोठे बनत असता. जेव्हा परिस्थिती ही सोपी असते तेव्हा माणूस हा झोपलेलाच असतो, तो निवांत असतो. पुढे जाण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी, काहीतरी बनण्यासाठी तो प्रयत्नच करत नाही. पण जेव्हा संकट दार ठोठावते तेव्हा तो माणूस जागा होतो, सजग होतो आणि आपल्या अंतर्गत शक्तीला ओळखतो. संकटे, अडचणी आल्याशिवाय तुम्ही जागे होत नाही. तुमच्या अंतर्गत शक्तीचा तुम्ही शोध घेत नाही. त्यामुळे या अडचणींचा अर्थ अंत असा कधीच होत नाही, तर नव्या शक्तीचा तो आरंभ आहे, हे लक्षात ठेवा. बाळांनो, प्रत्येक अडचणींमागे आमचा आशीर्वाद हा लपलेला असतो. तू ज्या अडचणी अनुभवत आहेस त्या तुझ्या नियतीने पाठवलेल्या नाहीत, तर त्या आम्ही स्वतः तुझ्यासाठी निवडलेल्या आहेत.
कारण आम्हाला माहिती आहे तुझ्यात त्या सहन करण्याची, त्या जिंकण्याची ताकद आहे. जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी आता नाही जमत, तेव्हा आम्ही तुझ्या अंतःकरणातून उत्तर देतो, तू माझे मूल आहेस, तू सर्व काही करू शकतोस. अडचणी त्यावेळी कठीण वाटतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमचे शत्रू समजता. पण एकदा का तुम्ही त्या अडचणींना तुमचे गुरु मानले की प्रत्येक संकटातून शिकायला मिळते. अडचणींना तुमच्या मार्गातील अडथळा कधीच समजू नका, तर त्या अडचणी तुमच्या जीवनातील प्रवासातले एक टर्निंग पॉईंट्स आहेत. त्या अडचणींच्या साहाय्याने आम्ही तुझ्या जीवनाला योग्य दिशेकडे वळवतो. बाळा, परिस्थिती तुमचे काही ठरवत नसते, तर तुमचा दृष्टिकोन सगळं काही ठरवत असतो. तुम्ही कोणत्या नजरेतून परिस्थितीला पाहता हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे बाळा, प्रत्येक परिस्थितीकडे, प्रत्येक अडचणीकडे, प्रत्येक समस्यांकडे तू नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून बघ. मग तुला ती परिस्थिती अवघड वाटणार नाही, तुझी शत्रू वाटणार नाही, तर तुला मित्र वाटेल. त्यामुळे तुझा दृष्टिकोन बदल, मग तुझे जीवन हे बदलून जाईल. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, संयम आणि श्रद्धा हेच अडचणींवरचे अमोघ शस्त्र आहे. तू फक्त 2 गोष्टी लक्षात ठेव, संयम आणि श्रद्धा. संयम म्हणजे अंधारातही दिवा विझू न देणे, आणि श्रद्धा म्हणजे मला न दिसताही माझ्यावर विश्वास ठेवणे. बाळांनो, अडचणी या जसजशा वाढतात तसाच आमचा हात तुझ्यावर घट्ट होत असतो. पण तुला तो जाणवायचा असेल तर तुझे मन तू शांत ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यातील अडचणी या अजून संपलेल्या नाहीत, कारण अजून तेज, तुझे यश हे पूर्ण झालेले नाही. तुम्ही आम्हाला विचारता, स्वामी, का माझे आयुष्य एवढे कठीण बनलेले आहे? बाळा, कारण आम्ही तुला सोपे आयुष्य दिलेले नाही, कारण तू कोणी सामान्य आत्मा नाहीस. आम्ही तुला असामान्य आत्मा घडवत आहोत. अडचणींचा अंत म्हणजे प्रवासाचा अंत असतो. त्यामुळे अडचणी जर येत असतील तर तुम्ही समजून जावा की अजून आम्ही तुझ्यामध्ये काम करत आहोत. बाळा, तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना? आमच्यावरच्या या विश्वासाच्या भरोशावरच तू आजपर्यंत कित्येक अडचणींचा धीटाने सामना केलेला आहेस. मग आत्ताच का एवढे घाबरत आहेस? जेव्हा पुढेही अडचणी येतील तेव्हा त्या अडचणींनाही असेच धीटाने तू सामोरे जा, हसत सामोरे जा आणि म्हण, माझे स्वामी माझ्या सोबत आहेत, मला कशाचीही भीती नाही. माझे स्वामी सर्व काही चांगलेच करणार. मग बघ तुझ्या आत्मविश्वासात कशी वाढ होते. बाळा, आम्ही तुला कधीच कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडणार नाही. अडचणी तुझी पाठ सोडत नाहीत, कारण आम्ही त्यांना पाठवलेले आहे तुला अमोघ, तुला अनमोल, तुला तेजस्वी बनवण्यासाठी. बाळा, आमचा आशीर्वाद तुझ्या प्रत्येक श्वासामध्ये आहे. तू फक्त विश्वास ठेव आणि पुढे पुढे चालत राहा. सगळं योग्य वेळी खूप सुंदर होणार आहे. तुझ्या अपेक्षेपलीकडचे सुंदर आयुष्य तुझे बनणार आहे. काळजी करू नकोस, विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका.
तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ, तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो. आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.